हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. चमकले इथं मित्रांनो, इकडून असं फिरू. इथं पण नाही, इथेच तिकडं ते व्हिडिओ. हॅलो एव्हरीवन, वेलकम. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. आज आम्ही आलोय शेतात, एकदम भारी ठिकाणी, एकदम शांत. मॅचिंग पण झालंय, आपले ऑटोमॅटिकच मॅचिंग होतं ना. चला मी दाखवते. काय दही तूर आणि उडीद लावलंय. कोणता उडीद आहे, कोणता तूर आहे? वाह दीदी, वाह दीदी, दीदी वाह दीदी, दीदी दीदी. हे तूर दिसतंय मला. काय बरं, तूर लय बरं लागतं खायला. खायला मित्रांनो तूर खूप भारी लागतात. हे कांदा आहे का? कांद्याचे रोप. काय भारी ना, असं वाटतं गहूच आहे ना. काय हिरवगार आहे ना. गहू आहे का? गहू नाही, कांदा आहे. इकडे काय कोथिंबीर का, बारीक कोथिंबीर. ही राहिली होती काढायची, मग ती उगली. चपलीला कसली जबरदस्त झाली, चिखल चिटकलाय. कसलं भारी वाटतंय. आणि सनसेट पण होणार आहे आता थोड्याच वेळात. आम्ही पुण्याला जाणार होतो खरं तर, पण ती पुण्याची ट्रिप कॅन्सल करून आम्ही आता इकडं आलोय. सगळे म्हणले उद्या जा, उद्या जा, उद्या जा. आणि आमच्या मनात पण असंच होतं, उद्या जायचं. गोड्याचं काय चाललंय बघा. इकडं करा, हाय करा माऊ. गोडवा डान्स करा. कांदा तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लावतात ना. कलर कसा दिसतोय ना. इकडे या पळत दोघी. आमचे भरले सगळे चिखल्याने. आम्ही घरी गेलो धुवून घेणार आहे ते चपलीला. तुझा दात कुठे, दात कुठे गेला? फेकून दिला. फेकून दिला. गोडे बघा हाईल्स. मित्रांनो, तुम्हाला जर अशी चप्पल भरवायची असेल तर तुम्हाला रानात यायला लागल, शेतात यायला लागल. आता बघ माझ्या किती भरल्या. पाळी घालून लगेच वाफे करून लगेच माझी चप्पल उकळत झाली. माझी येते गोडू. मला बी येते. तुम्हाला कसं वाटतंय इथं रानात येऊन आपले पुण्याला जायचं कॅन्सल करून आणि इकडे येऊन कसं वाटतं? भारी आहे का पुण्याला समजून नाही सांगू शकत मी. पुण्याला जायचं का कॅन्सल केलं? मग पुण्याला जायचं तुला जेवीला कंटाळा आला होता त्याच्यामुळं द्या माझ्यावर ढकलून. आणि शेतात पण आम्हाला फिरायला. ड्रायव्हर आजारी होता हे सांगा. सही पकडे हैं. हे बघा सासरी आणि सून कामाला लागलेत लगेच रानात येऊन. सनराईज नको म्हणू, सनसेट म्हणू. काय करणार मामी तुम्ही इथं आता? इथं काय करणार आता? कांदे लावायचे नाही आता ते फेरफटका मारायला आलेत.
म्हणजे आता नंतर या वर्षी हे काय कांदे लावून बघायचे ना आम्हाला. हे सॅम्पल कांदे लावलेत का? हेच लाव. सॅम्पल हे रोप आहे. काय आलं मला असं माहिती की एकच काय म्हणतात त्याला काय म्हणतात सॅम्पल कांदे. आणि मग इकडे लावायचं. हे बघा या दोघींचं काय चालू आहे. इथं चिखल काढून राहिलेत त्या पाया चप्पलला लागल्या. हे लोक आपले काम करणार. काय म्हणणं आहे तुमचं? लिंबाचं झाड. याचं मत कधी काढलं लागेल तुम्ही जर ह्या झाडावर चढून दाखवलं ना. नको खूप मुंगे याच्यावर. काय वरती काहीतरी आहे मवळ बघ काय मोठं मवळ आहे. कुठे मला तर दिसत नाही. दिसला काळा मत काढायचं त्याचं. तुम्ही काढता का? चला पळायचं. दगड मारून पळा. कुठं पाणी नाही काय करता. अहो व्हिडिओत नका ऍक्टिंग करू. आळा तयार करते आळ काय झालं? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? गोडू हे काय पॅन्टचं काय केलंय तू? वर आमचे खराब नाही होणार त्याच्यामुळे. करायचं. काय वहिनी झालं गवत उपटून? फेरफटका मारायला. काँग्रेस उपटून टाकलं का? आणि चपलीतून ॲटोमॅटिक पाणी येतं जीव. काय येते तुझ्या हातात आहे त्याला काय? हा खोरं. त्याच्या आजी आजोबाकडे शेती तेल माहिती मला पण माहिती. माझ्या आजी आजोबांकडे खूप शेती होती 7-8 एकर. लहानपणी पण आम्ही शेती बघितलेली आहे. नांगरणीपासून लहानपणीपासून तर सगळंच बघतो. पाणी द्यायपर्यंत. वेगळं. आम्ही इकडे आलो ना असं काय असलं ना मध्ये अशी कोथिंबीर वगैरे घरी आणायचो खायला. कोथिंबीर उपटून आणायचो आम्ही. घ्या ना मग आपल्याला ती भुईमुगाची शेंगा असतात. भुईमुगाची ती शेंगा कोथिंबीर घ्या ना आपल्याला. कोथिंबीर नाही ते काँग्रेस असं का नको करू तू. कोथिंबीरला काँग्रेस म्हणायला लागली. मला दिसत नाही कोण कोथिंबीर. मिरीचे 1-2 ते पुरी बघा दोघी कशी चालल्यात. हे गोड इकडे मावा. इकडे हा, भारी हा. गोडू. दाखवा. वास नाही पण कोथिंबीरला भारी हा. काय भारी लय कोथिंबीर. वास आहे. गावरान वास एकदम गावरान भारी. बघ इकडेची तेवढीच भाजी टाकायला होईल. वा छान आहे. माऊ. चालेल दादा ते गेले. चला गाडी चालू आली असं आपली तिकडे. चला लवकर. हे जे गवत आहे ना याची भाजी पण होती. ह्याची पुण्याला नेऊन इकायला लागल मला. पाथरीची भाजी तेच बघत होते मी. गोडू खायची का तुला ही भाजी? तिथं आतमध्ये पण दिसली. तेव्हा गोडूची पॅन्ट. कसं दिसतंय छान. शेतातून आम्ही आता घरी चाललोय. खूप काम केलं शेतात आणि दमल्यासारखं झालंय आता. कैसा लगा मेरा मजाक? काम केलं तर काय काम केलं तुम्ही? खूप काँग्रेस काढलं आणि ते खोरं उचललं. खोरं उचलला आणि आळा तयार केला पाण्यासाठी. पाण्यासाठी आळा तयार केला. कोथिंबीर उपटली भाजीला. तर खूप भारी वास येतो कोथिंबीरचा. खूप एक नंबर. आणि आम्ही चाललोय घरी आता. तिसगावची सुप्रसिद्ध भेळ घेतली आता. एकाच झाडाला किती गुलाब आलेत. इथं कळ्या पण आल्यात ब्रह्मकमळा. आणि किती कळ्या आल्यात बघा. वाव. इथे छोटे छोटे पण आणखीन छोटे छोटे आल्यात.
इकडे पण खूप आहेत पानांना. असं छत्री टाईप केलंय. त्याच्यात वेल सोडलेला आहे आणि पेरू बघा, झाडातले पेरू हे बघा पेरू. लहानपणी हे पेरू झाड मी लावलेलं आहे. त्याला आता पेरू पण येत आहेत. भेळ खायचं काम चालू आहे सगळ्यांचं. हे बघा येते वहिनी, आई, पप्पा आणि हे कोण आहे तुम्ही? मित्रांनो, जयू इथं बॅगा भरत आहे. माझे पण कपडे भरा. नको घे ना, मी तिथं टाकेन. घे फक्त बरोबर. तर आज बिर्याणीचा बेत आहे आणि ही माझ्या आईच्या स्टाईलनी बिर्याणी होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की ती काय काय करते आणि कशी करते बिर्याणी. रेसिपी दाखवते खरं तर तिची. एक सकाळपासून मी चिकनवरच आहे. चिकन, मटन आणि हे सगळे आखाड म्हणजे एकदम हटके चालू आहे. जयूची नाही, जावयाची मज्जा आहे. सर्वात जास्त चिकन खाल्लंय मित्रांनो आणि आमच्या घरी अजिबात चिकन खाल्लं नाही. इथे करायला टाकलंय का तू? हो. काय काय टाकलंय त्यात? त्याच्यात ना लसूण अद्रक पेस्ट, दही आणि मसाला आणि हळद पावडर, धने पावडर आणि मीठ. आणि हे आता लावून ठेवायचे थोड्या वेळ. किती वेळ ठेवणार आहेस? बिर्याणी करायची ना? बिर्याणी करायची आहे ना, अर्धा तास ठेवणार आहे आता मी. आणि मग तवर तांदूळ उकळायचे, कांदा तळून घ्यायचा आणि मग बिर्याणी टाकणार आहे. तू कशी माझ्या स्टाईलची बिर्याणी करते का अशी साधी तुझी? साधी करते. दम बिर्याणी नाही ना? दम बिर्याणी. हो का, दम बिर्याणी आहे. दही पण लावले त्याला. तर आपलं हे चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण एक गेम करू. चला. 1 किलो ना आणि अर्धा किलो तांदूळ भिजू घालताय. आणि वहिनी मग खाणार का बिर्याणी? मी व्हेजिटेरियन. पण तुम्ही काय करणार? तुम्हाला मी बघू आता काय होतं. अजून ठरवलं नाहीये. कोथिंबीर वडी करू आपण भारी स्पेशल. स्पेशल कोथिंबीर वडी आम्ही नाही खाणार आता. एवढी बिर्याणी असलं बिर्याणी असलं तुम्ही कशावर जाता? कोथिंबीर वडी बिर्याणी सोबत पण खाल्ली पाहिजे कोथिंबीर. क्रंची क्रंची करा. हो भारी करू. फोन नो फोन चॅलेंज आहे. फोन द्या. फोन सबमिटेड. फोन चॅलेंजेस. फोन दे पटकेन. फोन दे ना. त्यांचं पण घेणार आहे मी. चला फोन द्या. फोन द्या. बघत होतो मी. फोन द्या पटकन. फोन दिला मित्र. दे फोन दे पटकन. तर आता हे 3 फोन जप्त केलेले आहेत. आता वाजले 7 आणि मी फोन देणार आहे एकदम जेवण वगैरे झाल्यावर. फोन द्या. ताई फोन दे तुझा. असे टोटल 5 फोन आपण जप्त केलेले आहेत. आता मी शूटिंग स्टॉप करते कारण माझा फोन पण मी यूज नाही करणार आहे. चला. तर मी जेव्हा शूट करेल ना तेव्हा फक्त कॅमेराच यूज करेल. दुसरं बाकीचं काही नाही करणार यूज. सगळे वॉच ठेवतीनच माझ्यावर तसं. टोमॅटो 3 कांदे घेतले 1 किलोच्या बिर्याणीला. तर थोडासा कांदा आपला तळून झालाय, थोडासा बाकी आहे.
तर तो झाला ना, पुढची स्टेप बघू आपण काय करते. जिम वरून आली साहेब आताच. कट्स भारी आहे, शोल्डर भारी आहे. जगमध्ये काय नाही, मुकळीत काय अण्णा सगळ्यांचे मोबाईल घेतले, जप्त केलेले, तुझं दे आता पटकन दे. ज्या लोकांना काही काम नसतं ना त्यांचे मोबाईल घेतले. बिझी माणसांचे घेतले. हॉटेल काय जिम वरून आले शेट. सगळ्यांचे मोबाईल घेतले होते, तर सर्वजण असं खूप छान एन्जॉय करत होते. काही गप्पा मारत होते तर काही मस्ती करत होते. कधी कधी वाटतं मोबाईलने माणसामध्ये अंतर कमी केलं आहे. माणसातलं अंतर वाढावं म्हणून मी 2 तास विदाऊट मोबाईल जगून पाहिले आणि तुम्हाला तर दिसतच असेल की फरक. तर तुम्ही पण कधी सर्व एकत्र आलात सणावाराला तर विदाऊट मोबाईल जगून बघा, खूप छान वाटतं. तिथे यांची ओढाओढी चालू आहे, तोपर्यंत आपण बघूया बिर्याणी कुठपर्यंत आली आहे. बरोबर आहे. सगळं बारीक पण करून झालं तुझं, टोमॅटो कांदा. ओके. इथे भात नाहीये, तांदूळ शिजायला टाकलाय आणि त्यात हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेत. मिरची पण टाकली आहे का तू? मी नाही टाकत मिरची. मिरचीने काय होतं, फ्लेवर येतो का? मिरचीने काय होतं? इथे तूप टाकायचं काम दिलंय माझ्याकडे. मोबाईल घेतले तर कसे बसले तो? गप्पा मारत होता. काय गप्पा मारलं तुम्ही? फॉर्च्युनर सोडून दुसरे काय मारले? आम्ही असं गप्पा. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. असं प्लॅन काय करत काय नाही, जिम बॉडी कशी बनवायची, काय खायचं काय नाही, किती अंडे खायचे, किती केळी खायची, मी कसं वजन वेट गेन करू. व्यायाम करायला लागन, बनाना खायला लागन, बनाना अंडे 5 अंडे, 5 अंडे मी रोज 3 अंडे तरी खायला. आता श्रावण सुरू होणार आहे. हे खायचं पनीर खाल्लं तर झालं. 250 ग्रॅम पनीर, आणखी सकाळी संध्याकाळी 2-2 केळी, थोडा व्यायाम करायचा. किती वेट गेन करतात माझं श्रावणात? 2 kg होईल का? 2-3 किलो वजन वाढायला पाहिजे. टार्गेट तू तेवढं चॅलेंज ठेवायला पाहिजे स्वतःला की आपलं 3 किलो वजन वाढवायचं. मला ऍसिडिटीचा त्रास आहे ना, त्यामुळे माझी ऍसिडिटी नाही झाली पाहिजे असं खाऊन काही पण. असं काय कसं म्हणते पनीर आहे ते प्रोटीन जास्त होईल ना. मग थोडंच खायचं, 125 ग्रॅम प्रोटीन घ्यायचं. प्रोटीन म्हणजे पनीर खायचं आणि 2 केळी खायचं सकाळ संध्याकाळ, मध्ये खजूर खायचं. पण काही पण नाही खायचं जंक फूड, पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा आणि हेल्थी फूड आहे पोटासाठी. ते वेट गेन नाही होणार पण चरबी गेन होईल. चरबी पण नाही होणार. पहिली गोष्ट व्यायाम केला पाहिजे. तो व्यायाम केला तरच डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह होईल ना. ओके. सागर शिकला आम्ही गप्पा मारत होतो काय खायचं. म्हणत होते की मोबाईल देते का 5 मिनिटं. असं काय म्हणलं मी? काय जमले मग? तू म्हणली मी दाखवते मोबाईल मध्ये काहीतरी काय युट्यूबचे व्हिडिओ कसं डाउनलोड तुम्ही मला म्हणत होते मीच ना. म्हणलं जाऊन तिच्या 2 तास आपले शांत बस, मोबाईल वापरू नको. बघा मित्रांनो उलट सांगते का. काय सांगितलं? आणि चिकन शिजून घेतलेले आहे आणि आता त्याच्यात खाली टाकणार आधी भात थोडासा.
ते का ठेवलं तू? ते कांदा घालायचा म्हणून. त्याच्यावर ताट ठेवायचे. मीठ टाकलं का? हो. झाली बिर्याणी. कलर टाकणार का? हो. वहिनी बनवून आणले. काय वहिनी ही चटणी कसली आहे? पुदिन्याची. पुदिन्याची चटणी. आणि काय काय टाकलंय तुम्ही? रेसिपी तर दाखवली पण नाही तुम्ही. हॉटेल मधून तो ऑर्डर नाही केलाय ना वहिनी? रेसिपी नेक्स्ट टाइम. खूप छान आहे. गप्पा मार. बिर्याणी रेडी आहे, बघू शकता. फ्लेवरफुल बिर्याणी आहे. हे बघा बिर्याणी, म्हणजे कमीत कमी साहित्य यूज करून आपण पण ही बिर्याणी करू शकतो. तर हे 1 टाइम साठी जर पाहिजे असेल. आता बघते मी टेस्ट करून कशी झाली आहे. खूप छान, अप्रतिम. असं हे म्हणतायत अप्रतिम, म्हणून मी खूप छान म्हणते. खरंच खूप छान, खूप छान ताई बिर्याणी. तुम्हाला आवडली? छान झाली. तर मंडळी, आता आपण जातोय पुण्याला, म्हणजे परतीच्याच प्रवासाला. पण तुम्ही बघू शकता माझा चेहरा. आता वाजलेत 7. तर आम्ही निघालोय. वाजलेत 12. ठीक आहे. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. ऑफिसला पण जायचंय. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बाय. गुड बाय कर. ती झोपली आहे.